विकाराच्या कक्षेत आल्या नसतील तरी असे खूप वाढले. आम्ही ज्यावेळी वृत्त निवेदन करत असतो त्यावेळी अशा असंख्य बातम्या येतात की ज्याच्याशी कनेक्ट व्हावं लागतं त्या क्षणापुरती, पण त्यानंतर डिटॅच व्हावं लागतं. पण गेल्या महिनाभरामध्ये 1.5-2 महिन्यामध्ये 3 घटना आहेत ज्या डोक्यातून जात नाहीत. एक म्हणजे पुण्यातली पोर्शे कारची घटना, दुसरी वरळी हिट अँड रनची घटना, आणि तिसरं वसईमध्ये त्या मुलानं त्या मुलीला मारलं आणि तिच्या मृतदेहाशी तो बोलत होता. समाजामध्ये हा जो हिंस्त्रपणा वाढत चाललाय, काय कारण आहे त्यामागे? हिंसा वाढत चाललेली आहे याच्याबद्दल काहीच दुमत नाही. याचं कारण असं की एक भाग तर असा आहे की समाज माध्यमामुळे, पुन्हा समाज माध्यमावरच आपण येतो आहोत, की तिचं प्रदर्शन ती वेगाने किती पसरते, ती सगळ्या लोकांमध्ये पसरते. त्याच्यामुळे ज्याच्या मनातही नसेल त्याला त्याला बळ मिळतं त्याच्यातल्या वाईट विचारांना. आणि हिंसा ही शेवटी कसं आहे, मानवी मनाच्या आतमध्ये हिंसा दडलेलीच आहे. माणूस जन्मालाच मुळी येतो तो इरॉस आणि थॅनाटॉस म्हणजे जिजीविषा जगण्याची आणि याची काय म्हणतात त्याला मरण्याची, मरणेच्छा जीवनेच्छा, लाईफ इन्स्टिंक्ट डेथ इन्स्टिंक्ट ह्या घेऊनच माणूस जन्माला येतो. डेथ इन्स्टिंक्ट प्रभावी झाली म्हणजे मग अपघात करणे, वेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वागणे, विकारांचा विचार न करणे, गोळ्या न घेणे, व्यसन न करणे, दारू पिणे, या सगळ्या गोष्टी मरणेच्छेच्या सगळ्या विषय आहेत. तर त्या वाढत चाललेल्या आहेत. याचं कारण प्रच्छन्न प्रदर्शन भोवताली घडणार. आता ही घटना ज्या वयोगटात होते आहे तो वयोगट आता पुन्हा प्रश्न असं झालेला आहे की कुठल्या वर्षाचा मुलगा म्हणजे किती वर्षाचा म्हणजे मेजर आणि किती वर्षाचा मायनर, अगदी 1-2 महिन्याचा फरक. त्या वयामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन आहे त्याचं अतिरिक्त वाढ ती टेस्टोस्टेरॉनमुळे आलेली हिंसा आहे. समज येत नाही, चांगलं काय वाईट काय कळत नाही, तारतम्य येत नाही, माणसाला रॅशनॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी यायला कमीत कमी 20 वर्ष जावी लागतात. 20 वर्षाच्या आतल्या मुलाला आपल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम त्याच्याबद्दल त्याच्यात तारतम्य नसतं, समज आलेली नसते, रॅशनॅलिटी आलेली नसते. आणि मग त्या वयातली मुलं आहेत हे सगळे. जेलमध्ये सडणारे 50% मुलं हे ॲडोलसंट एज ग्रुपमधले आहेत. त्यांच्या हातून त्या भयंकर कृत्य झालेले आहेत. हाच प्रश्न सोबत तुम्हाला पण विचारेन की तुम्ही ओपिनियन लीडर आहात, एक अभिनेता, या पलीकडे जाऊन एक समाजभान सुद्धा तुम्ही जपत असता. सध्या जी सामाजिक स्थिती तुम्ही बघताय, तुम्हाला काय वाटतं? नाही, भयंकर आहे. म्हणजे विशेषतः हे दृश्य बघणं, ऐकणं हेच भयंकर आहे. त्याच्यात बघणं ते अजून जास्त, आणि ते चिरकाळ तुझ्या डोक्यामध्ये राहतात. म्हणजे काम चालू असताना ह्या गोष्टी बघणं हे तुला त्रासदायक आहे. पण मला असं वाटतं की भारतामध्येच ओव्हरऑल आपल्याकडेच एक माणसाच्या जीवाविषयीची किंमतच कमी आहे. आणि ॲक्सिडेंट करून पळणं हा त्यातला एक भाग झाला. पण मुंबईत अचानक स्लॅबच कोसळते, बिहारमध्ये 9 पूलच कोसळतात, कुठेतरी होर्डिंगच कोसळतं आणि माणसं मरतात. म्हणजे सामाजिक सुरक्षेविषयी किंवा माझ्या देशात राहणाऱ्या कुठल्याही एका नागरिकाच्या जीवाची किंमत करण्याची वृत्तीच आपल्यामध्ये कमी आहे का, असा एक प्रश्न पडलाय. आणि त्याच्याविषयी भयंकर भीती वाटते. आणि ह्याच्यात दोष कुठल्या सरकारचा आहे का, तर सरकारचा नाही आहे. आपलीच एक मनोवृत्ती अशी झालेली आहे की लोकलमध्ये चढताना पण मी पहिलाच चढलं पाहिजे, दुसरा खाली राहिला तरी चालेल किंवा तो पडला तरी चालेल, म्हणजे मी पुढे गेलो पाहिजे. मग हे जे ह्याच्यापेक्षा मी पुढे गेलो पाहिजे आणि त्याचा जीव गेला तरी चालेल, ती त्याच्या जीवाची किंमतच नाही आहे मला. आणि परदेशात जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा आपण परदेशाचं कौतुक नाही करत आहे, पण तिकडे अपंग व्यक्तीचं सुद्धा ज्या प्रकारे काळजी घेतली जाते. आजच काहीतरी मी बातमी वाचली की ते जर फुटपाथवरती 2 पिलर घालतात तर त्याच्यातनं व्हीलचेअर जाऊ शकत नाही अशी केस कोणीतरी केली आहे आणि त्याच्यावरनं कोर्टाने महानगरपालिकेला का नगरपालिकेला कोणाला तरी सुनावलंय. तर आपल्याकडे धडधाकट माणसाच्या जीवाची किंमत नाही आहे, अपंग व्यक्तीच्या जीवाची किंमत नाही आहे, तो कुठेही उत्तम पद्धतीने वावरू शकेल अशी व्यवस्था नाही आहे. मग आपण हे सगळा जो काही खेळ मांडलाय हा कशासाठी मांडलाय आणि कोणासाठी मांडलाय? होर्डिंग कोसळून 16 माणसं मरतात, ब्रिज 9 कोसळतात, त्याचं कोणाला काही वाटत नाहीये. नाही, याच्यामध्ये ना आपली जी मानसिकता आहे ना
आता मला त्याच्याबद्दल खरं तर डॉक्टर म्हणजे ही काय मानसिकता आहे, म्हणजे आता एकीकडं सुबोध म्हणाला तसं की व्हीलचेअर, म्हणजे आता विमानतळावर सुद्धा व्हीलचेअरचा प्रश्न येतो. आता काल बातमी अशी होती की एका विमानामध्ये 3 तास विमान राहिलं, कारण त्याच्यामधल्या एका वृद्धेला तिला काहीतरी पार्किन्सन काहीतरी असं होतं, तर 3 तास व्हीलचेअर आली नाही, त्यामुळे विमानही थांबलं, ती बाई एकटीच त्याच्यात बसून राहिली. ही एकीकडं गोष्ट. पण दुसरीकडं गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं जे दिसतं ते असं की धडधाकट लोक की 60च्या पलीकडे गेलं की व्हीलचेअरची फॅसिलिटी मिळते म्हणून व्हीलचेअर अडवतात आणि व्हीलचेअरवरनं फिरतात. म्हणजे की ही काय मानसिकता असते आणि अशी का आहे आपल्याकडं की जेन्युइन लोक जी आहेत ती बिचारी राहतात आणि ही कोणतरी बरं ती एरवी टुणटुण फिरत असतात सगळीकडं. म्हणजे विमानात एकदा आली की ती नाचताना दिसतात इकडं तिकडं, पण एरवी ती व्हीलचेअरवरनं येणार फिरणार, हे असं का आहे आपलं? हे शेवटी कसं आहे की काय म्हणतात, हव्यास जो आहे, हव्यासापोटी झालेलं आहे हे सगळं, की माझा अधिकारच आहे असं नाही, मला मिळालं पाहिजे ते, आणि स्वार्थ. आता पहिली गोष्ट अशी की अपंगांची काळजी पाश्चिमात्य देशांमध्ये घेतली जाते. एका दृष्टीने जो समाज सुसंस्कारित आहे, सुसंस्कृत समाज कुठला, जो आपल्या मधील दुर्बल घटकांना फोरफ्रंटला ठेवतो. आमच्याकडे अशा अनेक इमारती आहेत, अनेक हॉस्पिटल्स आहेत, अनेक सरकारी इमारती आहेत जिथे आपल्याकडे अपंग व्यक्ती आला तर त्याला काय सोय राहील हा विचारही केलेला नसतो. अपंगांना फोरफ्रंटला ठेवून पहिले विचार करणं हा सुसंस्कृत समाजाचं ते लक्षण आहे, जे दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. त्याची ही दुसरी बाजू आहे तुम्ही जी सांगता आहात ती, की व्हीलचेअर का नाही आणली म्हणून अंगावर धावून जाईल त्याच्या, इतके तिच्या पाय टणटणीत आहे. आणि शेवटी कसं आहे की असं म्हणायला नको, पण भारतीय लोकांची बाहेर प्रतिमा चांगली नाही आहे. मी असं ऐकलं आहे की स्वित्झर्लंडमध्ये त्या आल्प्सच्या वरती ते जे एक ठिकाण आहे माउंट इटिलिस, तिथे हिंदीमध्ये एकच पाटी आहे, इधर गंदगी मत करना. कारण आपण प्रतिमा अशी केलेली आहे की आपण लिटरिंग करतो, कचरा फेकतो वगैरे. तर आपला समाज सुसंस्कारित होणं हा, म्हणून मगाच्या या प्रश्नाचं अजून एक मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की मुलं ही इतकी हिंसक होत चाललेली आहेत, आई वडिलांचे संस्कार कुठे आहे? आपण तर या प्रकरणांमध्ये असं पाहतोय की आई वडील अजून टर्रेल झालेले आहेत. ते त्यांना मुलांवर पांघरूणच नाही टाकत आहे तर ते इतरांना प्रश्न करतात. कसे आहेत हे आई वडील? मानवी मनाचं कोडं कोणालाही उलगड